उद्या येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा। तर या कोजागिरी पौर्णिमेला आपण बऱ्याचशा सेवा करत असतो। ज्यांच्या नवरात्रीच्या काही सेवा बाकी असतील किंवा ज्यांना काही सेवा करायचं जमले नसेल तर त्या सेवा तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेत करू शकता। जसं कुंकुमार्चन असेल, सत्यनारायण पूजा, श्रीसूक्ताचे पठण असेल, सिद्धकुंचिका स्तोत्राचे पठण असतील तर तुम्ही या दिवशी करू शकता। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला लक्ष्मी, इंद्र आणि कुबेर यांची आणि चंद्र यांची पूजा देखील करायची असते। तर ही पूजा रात्री 12 ते 12:30 या दरम्यान करायची असते। तर कोजागिरी पौर्णिमा ही 16 ऑक्टोबर या दिवशी रात्री 8:40 चालू होत आहे। तर ती दुसऱ्या दिवशी 4:56 आहे। तर तुम्ही सत्यनारायणाची पूजा ही दुसऱ्या दिवशी करू शकता किंवा जर तुम्हाला रात्री जर वेळ मिळाला तर तुम्ही रात्री देखील ही पूजा करू शकता। परंतु जर ज्यांना आता लक्ष्मी पूजा देखील आपल्याला करायची असते त्यामुळे ह्या सर्व सेवांमध्ये आपल्याला परत ही सेवा नाही करायला जमणार, तर तुम्ही सत्यनारायण पूजा ही दुसऱ्या दिवशी देखील 4 वाजेपर्यंत करू शकता। तर ही सेवा महिलांनाच करायची आहे। तर ज्यांना वर्षभर सत्यनारायण पूजा करायची आहे तर ते या दिवसांपासून सुरुवात करू शकता। तर ही सत्यनारायण पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची आहे, तर यासाठी आपल्याला एक पाटा किंवा चौरंग घ्यायचा आहे। त्याच्यावरती स्वच्छ पांढरा किंवा लाल कपडा तुम्ही अंथरू शकता। कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला सत्यनारायणाचा फोटो घ्यायचा आहे। सत्यनारायणाच्या फोटोला हळद, कुंकू, अक्षदा, पुष्प आधीच लावून घ्या, म्हणजे नंतर आपल्याला ते लावण्यासाठी अडचण होणार नाही। तर आपल्याला खाली गव्हाची रास करायची आहे आणि त्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे। तर कलशाला तुम्ही स्वास्तिक किंवा कुंकवाची 5 ठिपके किंवा 5 कुंकवाच्या रेषा ओढून घेऊ शकता। त्यानंतर त्या कलशामध्ये आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, त्याचबरोबर फूल आणि 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी त्यामध्ये टाकायची आहे। तसेच त्यामध्ये आपल्याला 5 नागिलीची पाने नसतील, म्हणजे खायची विड्याची पाने नसतील तर तुम्ही आंब्याचं डाळ देखील त्यामध्ये ठेवू शकता। तर आपल्याला या ठिकाणी 4ही बाजूला आंब्याची डाळे देखील लावून घ्यायची आहेत। माझ्याकडे सध्या नव्हती म्हणून मी ती लावलेली नाही, तर तुम्ही ती असे अवेलेबल असतील तर तुम्ही लावू शकता। तर हा कलश आपल्याला जी गव्हाची रास आपण त्यावर ठेवलेली आहे तर तिथे आपल्याला स्थापित करायचं आहे। जर 16 ऑक्टोबर रोजी रात्री जर तुम्हाला ही पूजा करावयास शक्य होत असेल तर तुम्ही ही सत्यनारायण पूजा रात्री देखील करू शकता। तर इथे आपल्याला सुरुवातीस दीप लावून घ्यायचा आहे, दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याचे देखील आपल्याला पूजन करून घ्यायचे आहे। दिव्याला देखील आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा आणि पुष्प अर्पण करून घ्यायचे आहेत। कोणतीही पूजा करण्याआधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर पूजेस सुरुवात करायची आहे। त्यानंतर आपल्याला शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणून दिव्याला नमस्कार करायचा आहे। आणि जो आपण कलश ठेवलेला आहे त्यावरती आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे। तुमच्याकडे जर तांब्याची किंवा पितळेची असेल तर तुम्ही ती घेऊ शकता। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्टीलची देखील प्लेट घेऊ शकता। तर त्या प्लेट भरून आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते असे पसरवून ठेवायचे आहेत आणि ही प्लेट आपल्याला त्या कलशावरती ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला या प्लेटमध्ये बाळकृष्ण ठेवायचे आहेत। जर या पूजेमध्ये बाळकृष्ण देखील लागतात तर बाळकृष्ण देखील तुम्ही घ्या। त्याचबरोबर आपल्याला या पूजेमध्ये 3 सुपाऱ्या लागणार आहेत। तर 3 सुपारी म्हणजे गणपती, आपली कुलदेवता आणि वरुण देवतेची आपल्याला 3 सुपारी लागणार आहेत। तर त्यामुळे त्या सुपाऱ्या ठेवण्यासाठी आपल्याला विड्याची पाने अशी ठेवून घ्यायची आहेत। तर 3 सुपारी आपल्याला त्यावर सुपारींना स्नान घालून आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे। तर सुरुवातीस आपल्या उजव्या बाजूला गणपतीची सुपारी ठेवायची आहे। तर सुरुवातीस आपल्याला गणपतीच्या सुपारीला स्नान घालून आपल्याला त्यावरती हळद, कुंकू, अक्षदा आणि पुष्प अर्पण करायचं आहे। जेव्हा आपण हे सर्व अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला चंदम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी असं म्हणत आपल्याला ते व्हायचं आहे। आणि गणपतीची जेव्हा आपण पूजा आहे
तेव्हा आपल्याला गणपतीचा मंत्र म्हणजे ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणत आपल्याला ही सर्व पूजा विधी करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे गणपतीसाठी एका वाटीमध्ये तुम्ही साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि तो नैवेद्य म्हणून आपल्याला गणपतीच्या समोर ठेवायचा आहे. आणि ते ठेवत असताना नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत आपल्याला तो गणपती समोर ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला दुसरी सुपारी जी आपण कुलदेवतेची ठेवलेली आहे त्याच्यावर देखील आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे आणि त्यावर देखील हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल अर्पण करून घ्यायचं आहे. ही सर्व सेवा करत असताना आपल्याला देवीचा मंत्र म्हणजेच सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र म्हणत आपल्याला ही सर्व पूजाविधी करायची आहे. त्यानंतर कुलदेवतेला देखील अशाच प्रकारे वाटीमध्ये साखर ठेवून त्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि ती वाटी कुलदेवतेसमोर ठेवून आपल्याला नैवेद्यम समर्पयामी हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर जी तिसरी सुपारी आपण ठेवलेली आहे त्याला देखील आपल्याला अशाच प्रकारे स्नान घालून त्यावरती हळद, कुंकू, अक्षदा, पुष्प अर्पण करायचं आहे आणि ओम वरुण देवाय नमः, ओम वरुण देवताय नमः, ओम वरुण देवताय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला ही सर्व सेवा करायची आहे. त्यानंतर तिसऱ्या वाटीत देखील आपल्याला साखर घ्यायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला त्यावरती तुळशीपत्र ठेवून ती त्या सुपारीसमोर ठेवायची आहे आणि ओम नैवेद्यम समर्पयामी हा मंत्र म्हणायचा आहे. तुमच्याकडे जर फळ किंवा फळ आणि नारळ असतील तर ते देखील आपल्याला पूजेत मांडून घ्यायची आहे. इथे माझ्याकडे नारळ नव्हता म्हणून मी इथे फळ ठेवलेला आहे. तुमच्याकडे फळ आणि नारळ दोन्ही असतील तर तुम्ही दोन्ही ठेवू शकता. त्यानंतर श्रीकृष्णाला आपण स्नान घालून घ्यायचे आहे आणि श्रीकृष्णाची देखील आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा आणि पुष्प वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. ही सर्व पूजा होत असताना आपल्याला ओम कृष्णाय वासुदेवाय नमः, ओम कृष्णाय वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला कृष्णाची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला धूप दीप देवांना दाखवून घ्यायचा आहे. धूपम दीपम समर्पयामी असं म्हणत आपल्याला हा धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे जे सत्यनारायणाचं पुस्तक आहे त्यामधील आपल्याला अध्याय वाचून घ्यायचे आहेत. आणि हे सर्व अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. सुरुवातीस गणपतीची आरती आणि त्यानंतर या पुस्तकामध्ये जे आपल्याला सत्यनारायण भगवानची जी आरती दिलेली आहे ती देखील करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व पूजा करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथे शिऱ्याचा नैवेद्य देवांना दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य थोड्या वेळ पूजेसमोर ठेवून हा प्रसाद तुम्ही फक्त घरातल्या व्यक्तींनीच खायचा आहे, बाहेरच्यांना द्यायचा नाही आहे. तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा करून घ्यायची आहे. तर ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी काढायची असते. तर यातील जे आपण तांदूळ आणि गहू वापरलेले आहेत ते आपण आपल्या धान्यात टाकायचे आहेत. जे कलशातील पाणी आपण तुळस सोडून इतर झाडांना टाकायचे आहे. कॉईन आणि सुपारी जी आहे आणि या 3 सुपाऱ्या ज्या आपण पूजेमध्ये वापरलेल्या आहेत त्या तुम्ही जर वर्षभर ही सत्यनारायण पूजा करणार असाल म्हणजे दर पौर्णिमेला जर तुम्ही ही पूजा करणार असाल तर दर पौर्णिमेला आपण त्याच सुपारी आणि आपण परत वापरू शकतो. तुम्ही या सुपाऱ्यांवरती पुढे बांधून त्यावरती नाव टाकून ठेवू शकता की गणपतीची सुपारी आहे, कुलदेवतेची आहे, ही कलशातील सुपारी आहे असं तुम्ही पुढ्या बांधून त्यावरती नाव टाकून ठेवा. म्हणजे परत दुसऱ्या पूजेला आपल्याला त्या सुपाऱ्या गणपती स्वरूप किंवा कुलदेवता स्वरूप वापरता येतात. तर ही सर्व पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची आणि उत्तर पूजा देखील तुम्ही इथे सांगितलेली आहे. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.